स्नेहसंमेलनातील आनंदाचे क्षण अनुभवून ते 9 जण घराकडे परतत होते. स्नेहसंमेलनातल्या गुजगोष्टी चालू होत्या आणि अचानक सारं संपलं. 8 जणांना सोबत घेऊन चालवणाऱ्या ड्रायव्हरचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट शेतातल्या विहिरीत जाऊन पडली. यावेळी रात्रीचे 10 वाजले होते. पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीमध्ये 9 जण बुडत असताना जिवाच्या आकांतानं ओरडत होते, पण त्यांचं ओरडणं क्षणार्धात बंद झालं आणि या 9ही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना नाशिकच्या दिंडोरीमध्ये आहे. नाशिकच्या दिंडोरीमध्ये स्नेहसंमेलन आटपून माघारी घराकडे निघालेल्या कारमधील कुटुंबियांचा दुर्दैवी अपघात झाला. ज्या कारमधील एकाच कुटुंबातील 3, एका कुटुंबातील 4 अशा नात्यातीलच व्यक्तींचा मृत्यू झालाय. दिंडोरीत मध्यरात्री 10 वाजण्याच्या सुमारास एका खासगी क्लासचं स्नेहसंमेलन आटोपल्यानंतर इंदोरे तालुका दिंडोरी येथील दरगोडे कुटुंबातील 9 जण अर्टिगा कारनं घरी परतण्यासाठी निघाले होते. त्यावेळी अचानक कार चालवत असताना सुनील दरगोडे यांचं नियंत्रण सुटल्यानं कार्यक्रम स्थळानजीकच रस्त्यालगत शेतात असणाऱ्या एका विहिरीत ती कार जाऊन कोसळली. ही विहीर पाण्यानं भरलेली असल्यानं कारमधील 9ही जणांचा बुडून मृत्यू झाला. यात एक दाम्पत्य, त्यांची कन्या, एक पुतणी, नात्यातीलच महिला, त्यांच्या 3 मुली आणि मुलगा यांचा समावेश होता. या अपघाताची बातमी कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि क्रेनच्या मदतीनं गाडी बाहेर काढली, पण दुर्दैवानं तोपर्यंत उशीर झाला होता. मृतांमध्ये सुनील दत्तात्रय दरगोडे आणि रेश्मा सुनील दरगोडे, त्यांची मुलगी राखी, सोबतच सुनील दरगोडे यांच्या नात्यातीलच आशा अनिल दरगोडे, आशा यांच्या मुली सृष्टी, माधुरी आणि श्रावणी व मुलगा श्रेयस यांचा समावेश आहे. तर सुनील यांची पुतणी समृद्धी हिचा देखील या अपघातात मृत्यू झालाय.